झी24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतील किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर 100 ठिकाणी भाजी विक्री केंद्र राज्य सरकारतर्फे सुरू केली जाणार आहेत। येत्या 8 दिवसात ही केंद्र सुरू केली जातील। यासाठी अपना बाजार सारख्या सहकारी संस्थांची मदत घेतली जाणार आहे। नवी मुंबई इथल्या एपीएमसी मार्केटमधून घाऊक बाजारात भाजी खरेदी करून ती त्याच दरात मुंबईतल्या या केंद्रांवर विकली जाणार आहे। त्यामुळे सध्या असलेल्या भावापेक्षा 30% कमी दरात मुंबईकरांना भाजीपाला उपलब्ध होणार आहे। दरम्यान या निर्णयावर मुंबईतल्या भाजी विक्रेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। आम्ही त्या दृष्टीनेच खरं म्हणजे आम्ही मॉनिटर करत होतो सिच्युएशन, पण इतक्या लवकर इंटरव्हेन्शन करावं लागेल याची आम्हाला कल्पना नव्हती। पण कारण होलसेलमधले दर एवढे वाढलेले नाही आहेत, पण 3-4 पटीनं भाव रिटेलरने वाढवले ते एकदम जरा आश्चर्यकारक होतं। म्हणून आपण आता 100 सेंटर सुरू करून मार्केट इंटरव्हेन्शन करायचं ठरवलं आहे, ज्यामध्ये अपना बाजार किंवा सहकारी संस्था अशा संस्था आहेत आणि त्याचा निश्चित परिणाम हे भाव कमी येण्यामध्ये होणार आहे। पब्लिकचा फायदा जिकडे भेट असेल तिकडेच खरेदी करणार ते। हे लहान मोठे जे व्यापारी आहेत त्यांचं नुकसान होणार। पब्लिक आपलाच फायदा बघणार ना, भंडारमध्ये जाणार कमी भावात घ्यायला, मग हे व्यापाऱ्यांचं नुकसानच होणार लहान मोठ्या। सरकारच्या भंडारात काय सुद्धा कमी भेटणार नाही, उलट नुकसान होणार आहे पब्लिकचं। पब्लिक काय 1-2 लिंबू घ्यायला का तिकडे भंडारात जाणार, काय कोथिंबीर घ्यायची असली तर ते सगळं चुकीचं आहे। जे करतात गोरगरिबांच्या पोटावर पाय आहे। सरकारने कमी भावात जरी विकलं ना तरी काही फरक पडू शकत नाही, कारण जे शेतकरी पाठवणार आहे त्या पद्धतीतच शेतकरी आम्हाला व्यापाऱ्यांना विकायला लागणार आहे। झी24 तास एक पाऊल पुढे।